Okay friends, today we have started the another one muscular tissue. The name is known as the smooth muscles or smooth muscular tissue. In previous lecture we are discussed about the one of the muscular tissue that is called like the striated muscular tissue, which is also known as the skeletal muscular tissue. These are also known as the voluntary muscular tissue. Depending upon the references, different types of references like that, the striations are present. Striated bones ला अटॅच आहेत म्हणून स्केलेटल, अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर आहे म्हणून व्हॉलंटरी, आणि त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेत. दॅट इज कॉल्ड लाईक द स्केलेटल मस्कुलर टिश्यू. याचाच रेफरन्सेस ठेवून जर अदर दोन टिश्यूज पाहिलं तर त्यातला दुसरा टिश्यू कोणता आहे? स्मूथ मस्कुलर टिश्यू. स्मूथ मस्कुलर टिश्यू विच इज ऑल्सो नोन ॲज द नॉन स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. याचं दुसरं नाव काय दिलं आपण? नॉन स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. काय ॲब्सेंट असेल मग यांच्यामध्ये? स्ट्रायशन्स, म्हणून नॉन स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू म्हणतो आपण त्याला. What is striated? The different type of striations are present due to the presence of light and dark band. पाहिलं आपण जे striated muscular tissue मध्ये light and dark bands होतं म्हणून त्याला आपण striations असं म्हटलं, and due to the presence of striations that is called like the striated. Similar in muscular tissue, such type of striations is absent. That's why these are also known as the non-striated muscular tissue. Now such type of tissue they do not under the control of, किंवा हा स्मूथ मसल जो आहे, स्मूथ मस्कुलर टिश्यू, they do not under the control of will power. That's why this tissue is also known as a, यांना काय म्हटलं आपण? Involuntary muscular tissue. So involuntary means those tissue they do not under the control of will power. That's why these are also known as the involuntary muscular tissue. Skeletal muscular tissue कोणता आहे? करेक्ट. तो अंडर द कंट्रोल ऑफ विल आहे म्हणून त्यांना काय म्हटलं आपण? व्हॉलंटरी. तर स्मूथ मस्कुलर टिश्यू हा कोणता आहे? इनव्हॉलंटरी मस्कुलर टिश्यू. दीज आर मोस्टली प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन. That's why these are also known as the visceral muscles किंवा visceral muscular tissue म्हटलं. मोस्टली these are found in the पोस्टेरियर पार्ट्स ऑफ इसोफॅगस. याचं जर फॉर्मेशन्स पाहिलं किंवा लोकेशन्स पाहिलं तर इसोफॅगस हा जो पार्ट्स आहे त्यांच्या कोणत्या एंडला असतो? पोस्टेरियर एंडला असतो. पोस्टेरियर एंडला जो पार्ट्स प्रेझेंट आहे ज्यांना काय म्हणतो आपण? स्मूथ मसल्स. सो स्मूथ मसल्स आर प्रेझेंट इन द और मोस्टली फाउंड इन द पोस्टेरियर एंड ऑफ इसोफॅगस. देन दीज आर प्रेझेंट इन द युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. युरिनोजेनायटल ट्रॅक्ट कुणाला म्हणतो आपण? युरिनोजेनायटल ट्रॅक्ट मीन्स दोज ट्युब्युल्स विच आर इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ युरिन. युरिन प्रोसेसमध्ये किंवा युरिन फॉर्मेशन प्रोसेसमध्ये जे युरिनरी डक्ट किंवा युरिनरी ट्रॅक्ट असतात त्या ट्रॅक्टमध्ये मोस्ट ऑफ द पाहिलं आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मेन 4 पार्ट्स येतात. एकाला काय नाव देतो आपण? पियर ऑफ किडनीज. त्यांच्यापासून ओरिजिनेट होणारा पियर ऑफ युरेटर. त्यांच्यानंतर युरिन ज्यांच्यात कलेक्ट होते युरिनरी ब्लॅडर, अँड लास्ट वन इज द युरेथ्रा. तर यांच्यामधून जिथून युरिन पास होते तर त्या सर्वांना एक शब्द वापरला जातो युरिनो डक्ट किंवा युरिनरी ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. तर मोस्टली हा जो स्मूथ मसल्स आहेत दीज आर प्रेझेंट इन द युरिनोजेनायटल किंवा युरिनरी ट्रॅक्ट. युरिनरी ट्रॅक्टमधील वाक्य लक्षात ठेवा, युरिनरी ब्लॅडरमध्ये प्रेझेंट असतो. कुठे असतो? युरिनरी ब्लॅडर. हा जर किडनीचा पार्ट्स असेल तर या किडनीपासून ज्या युरेटर्स अराईज होतात, या युरेटर्स ज्यांच्यामध्ये ओपन होतात या पार्टला म्हणतो आपण युरिनरी ब्लॅडर, आणि इथून जे ट्यूब असते त्या ट्यूबला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक द युरेथ्रा. तर युरिनरी ब्लॅडर्समध्ये मोस्ट ऑफ द कोणती मसल्स आहे? स्मूथ मसल्स आहेत. नाव दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्समध्ये सुद्धा हा पार्ट प्रेझेंट आहे. पाहिला आपण ब्लड व्हेसल्स आर दोज ट्युब्युल्स विच कॅरी द ब्लड किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे. तर ब्लड व्हेसल्समध्ये सुद्धा स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत. नाव दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द स्टमक.
जो आपला एलिमेंटरी कॅनल आहे त्यामधील पोस्टेरियर एंड जर आपण इसोफॅगसचा पाहिला तर फूड पॅसेज पुन्हा कुणा होतं, स्टमकमध्ये होतं. स्टमकमध्ये स्मूथ मसल्स आहेत. किंवा त्यानंतर जो एक्सटेन्शन आहे ज्याला आपण इंटेस्टाईन म्हणतात, इंटेस्टाईनमध्ये सुद्धा स्मूथ मसल्स प्रेझेंट आहे. नाव दीज आर द व्हेरियस ऑर्गन विअर द स्मूथ मसल्स आर प्रेझेंट. फर्स्ट पॉईंट, व्हॉट आर स्मूथ मसल्स? Smooth muscles is the types of muscular tissue in which they are mostly they do not having the striations. That's why these are also known as the non-striatal muscular tissue. Now these tissue mostly present in those organ where they are involuntary in functions. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईन मध्ये आहे तर सोलिंग ऑफ फूड ज्यावेळेस होतं तर इंटेस्टाईन मधलं फूड हे स्टॉप करता येतं का? नाही आहे. म्हणजेच ते कोणतं झाला? डू नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर, म्हणून त्यांना काय म्हणायचं? इनव्हॉलंटरी. म्हणून याच मस्क्युलर टिश्यूला काय नाव दिलं? इनव्हॉलंटरी. व्हिसरल ऑर्गन्स मध्ये आहेत म्हणून याचं दुसरं नाव काय? व्हिसरल मसल्स. त्यानंतर यांच्या लोकेशननुसार जर आपण याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा यांच्यातले आपण डायग्रामॅटिकल जर पार्ट्स पाहिलं तर पहा सेल्स जे असतात दी सेल्स आर इलॉंगेटेड. सेल्स कशा असतात पहा? elongated, but the cells are swollen at the middle and these are tapering towards the end. म्हणजेच ह्या एंडिंगला काय होतात? टेपरिंग एंडिंग्स होतात. म्हणजेच या सेल जे असतात त्या लॉंग असतात, इलॉंगेटेड आहेत, पण ॲट द मिडलला ह्या कशा असतात? सोलन असतात. आणि सोलन असल्यामुळं हा स्पिंडल शेप तयार होतो आणि एंडला कशा असतात? त्या टेपरिंग एंड. सिमिलर प्लाझ्मा मेम्ब्रेन, सार्कोप्लाझम, मायोफिब्रिल्स जे पार्ट्स आहेत सो ऑलरेडी प्रेझेंट इनसाइड द मसल्स. पण मसलची सेलचा जर शेप पाहिला तर शेप कसा असतो? स्पिंडल शेपड. ॲट द मिडलला कसं असतो? सोलन. एंड कसे असतात? टेपरिंग एंड्स. नाव दीज आर एनक्लोज्ड द फ्लुइड दॅट इज कॉल्ड लाईक द कोणता फ्लुइड आहे? करेक्ट, सायटोप्लाझम. मग या सायटोप्लाझममध्ये जो सार्कोप्लाझम म्हटलं यांच्यामध्ये जनरली न्यूक्लियस हा सिंगल स्पिंडल शेप्ड न्यूक्लियस आहे. म्हणून स्मूथ मसल्स विच हॅविंग द इलॉंगेटेड लॉंग स्पिंडल शेप्ड ॲट द मिडल सोलन, बोथ एंड्स आर द टेपरिंग विच हॅविंग द सिंगल और राउंडेड और ओव्हल शेप्ड न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर. जनरली सेंटरमध्ये हा कोण प्रेझेंट आहे? ओव्हिल्स प्रेझेंट आहे. आणि अदर कॅरेक्टर सिमिलरली लक्षात ठेवा. स्ट्रायशन्स आहेत का? नाही आहेत. नाव धिस टिश्यू अंडर द किंवा धिस टिश्यू इज कन्सर्न्ड विथ द किंवा अंडर द कंट्रोल ऑफ कोणता नर्वस सिस्टीम असते यांच्यामध्ये? ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजेच स्मूथ मस्क्युलर टिश्यू दीज आर अंडर द कंट्रोल ऑफ किंवा दीज आर ॲडजसंट अटॅचेस विथ द ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. पा यांच्यावर कंट्रोल कुणाचं असतं? ANS ज्याला काय म्हणतो आपण? ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. पा नर्वस सिस्टीममध्ये पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत ज्याला आपण नर्वस सिस्टीमचं मेन क्लासिफिकेशन्स केलं. तर पा नर्वस सिस्टीममध्ये फर्स्ट असते ज्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट कोण आहे? न्यूरॉन. न्यूरॉन इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. पुढे आपण पाहणार आहेत नर्वस टिश्यूमध्ये. पण ॲक्च्युअल आपल्या बॉडीमध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मेन दोन ऑर्गन्स असतात. एकाला नाव देतो आपण ब्रेन आणि दुसरं आहे ज्याला म्हणतो आपण स्पायनल कॉर्ड. Central nervous system which is composed by the main two organ, one is the brain, another one is the spinal cord. Now brain is well protected in the skull bone, correct? Now from the brain at the posterior side where the extension is present, that is called like the spinal cord, which is well protected in the vertebral column. And now brain and spinal cord collectively known as the central nervous system. And from that central nervous system whenever they arise the another one nervous system that is known as the यांच्यापासून differentiate होते त्यांना म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मग सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट कोण आहे? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजेच ब्रेन पासून इथे येणाऱ्या नर्व्स आहेत त्याला म्हणतो आपण क्रॅनियल नर्व. आणि स्पायनल कॉर्ड पासून येतात त्यांना म्हणतो आपण स्पायनल नर्व.
पुढे आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे. थोडक्यात रेफरन्स लक्षात ठेवण्यासाठी एक पार्ट माहीत असलं पाहिजे. ॲक्च्युअल ANS काय आहे, CNS काय आहे, PNS काय आहे. तर मेन सेंट्रल नर्वस सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ मेन 2 ऑर्गन, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. पण ज्यावेळेस आपण एखादं सेन्सेशन डायरेक्ट ब्रेनकडे सप्लाय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपल्या बॉडीला टच झाला तर त्याचं सेन्सेशन ब्रेनमध्ये जातं. पण याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्रेनला आहे का? नाही आहे. ब्रेन पासून ज्या नर्व येतात त्या नर्वला काय म्हणायचं? क्रॅनियल नर्व. The nerve arises from the brain, that is called like the cranial nerve, and the nerve arises from the spinal cord, that is called like the spinal nerve, and these two nerve they get together to form the one of the system that is called like the PNS. म्हणजे PNS हा कोणामध्ये, PNS मध्ये कोण इन्क्लूड होतं? क्रॅनियल नर्व अँड स्पायनल नर्व. याच्यानंतर पाहायचे आपल्याला की या स्पायनल नर्व पासून एक ब्रँच निघते. ॲक्च्युअल 3 ब्रँच असतात, त्यातली एक ब्रँच आहे जी जाऊन अटॅच होते ANS, ज्याला म्हणतो आपण ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम, अँड इट कन्सिस्ट ऑफ मेन 2. यांच्यामध्ये परत पॅरा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि एक आहे ज्याला म्हणतो आपण सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. या दोघांनी मिळून जी नर्वस सिस्टीम स्टार्ट होते ज्याला काय म्हणतो आपण ANS. सो स्मूथ मस्क्युलर टिश्यू हा जो आहे तो अंडर द कंट्रोल कोणाचा असतो? ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. नाव कोणकोणते कॅरेक्टर लक्षात ठेवायचे आहेत पहा. पहिला, स्मूथ मसल्स इज ऑल्सो नोन एज द व्हिसरल मसल बिकॉज दे आर प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन. एक्झाम्पल लक्षात ठेवा, फाउंड इन द पोस्टेरियर पार्ट्स ऑफ द इसोफॅगस. त्यानंतर तो कुठं प्रेझेंट आहे? ब्लड युरिनरी ब्लॅडर, ज्याला काय म्हटलं आपण? युरिनरी ट्रॅक्ट, ब्लड व्हेसल्स मध्ये आहेत, किंवा ज्या ठिकाणी आपण व्हिसरल ऑर्गन काही रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स मध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे. नाव दीज आर ऑल्सो नोन एज द स्मूथ मसल्स. यांच्यानंतर पाहिला आपण स्मूथ मसल मध्ये स्ट्रायशन्स अब्सेंट आहेत, म्हणजे लाईट आणि डार्क बँड आहेत का? नाही आहे. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर आहे का? नाही आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं? इनव्हॉलंटरी. आणि यांच्यामध्ये जर स्ट्रक्चरली पाहिलं तर सेलचा आकार कसा असतो? इलॉंगेटेड, स्पिंडल शेप्ड, ॲट द मिडल सोलन अँड बोथ एंड्स आर the tapering, which having the main centrally placed large dense nucleus and that cell mostly present in the single or unit. याच्यानंतर पुढे आपण याच्या डिफरन्शिएट टाइप्स आहेत. तो सिंगल फॉर्म मध्ये, सिंगल युनिट मध्ये असतो, बंडल्स मध्ये असतात, किंवा तो शीटच्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. पुढे आपण ऑर्गन मध्ये पाहणार आहेत, पण इथे एवढाच पार्ट लक्षात ठेवायचा आहे. स्मूथ मसल्स विच इज ऑल्सो नोन एज द नॉन स्ट्रायटेड मसल्स. कंट्रोल कुणाचे आहे? ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर या ठिकाणी दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचं नाव काय? स्मूथ. आता जो आपण डिस्कस केला पार्ट्स ज्याला काय म्हटलं? स्मूथ मसल्स विच इज ऑल्सो नोन एज द मस्क्युलर टिश्यू बट बिलोंग्स टू द स्मूथ मस्क्युलर टिश्यू विच इज ऑल्सो नोन एज द अनस्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू. पहा, ॲक्च्युअली दिस मस्क्युलर टिश्यू विच हॅव्हिंग द फॉलोइंग कॅरेक्टर्स. पहिला आपण सुरुवातीला पहा, जे स्ट्रक्चर जर पाहिलं आपण स्मूथ मसल्स इमेज मध्ये पाहतोय, सेल्स कशा आहेत पहा? स्पिंडल शेप्ड आहेत. नाव दीज आर सीन इन द वॉल्स ऑफ व्हिसरल ऑर्गन्स. पहा, या ठिकाणी आपल्याला व्हिसरल ऑर्गन्स पाहतोय आपण. व्हिसरल ऑर्गन्स कोणतं आहे? लाईक स्टमक. पहा, इसोफॅगस ओपन इनसाइड द स्टमक, देन पासेस इनसाइड द इंटेस्टाइन. परत कुणामध्ये प्रेझेंट तो? इंटेस्टाइन. देन अगेन रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट्स मध्ये प्रेझेंट आहेत. देन अगेन युरिनरी सिस्टीम. पहा, या ठिकाणी इमेज मध्ये पाहतोय आपण, दॅट इज कॉल्ड एज एक्सक्रिटरी सिस्टीम विच इज इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ युरिन. पण युरिन फॉर्मेशन मध्ये मोस्टली हा जो युरिनरी सिस्टीमचा पार्ट्स आहे याला काय म्हणतो आपण? पिअर ऑफ किडनीज. याला दुसऱ्याला पार्ट्स नाव दिलं आपण युरेटर. देन कलेक्ट युरिन इनसाइड द युरिनरी ब्लॅडर अँड लास्ट वन डक्ट दॅट इज कॉल्ड एज द युरेथ्रा. नाव दीज आर ऑल्सो नोन एज द एक्सक्रिटरी सिस्टीम. बट ऍक्च्युअल यांच्यामध्ये कुठे प्रेझेंट असतो तो? युरिनोजेनिटल ट्रॅक्ट म्हटलं तर युरिनरी ब्लॅडर्स मध्ये मोस्टली तो प्रेझेंट आहे. नाव दीज आर द लोकेशन. याच्यानंतर पाहिलं आपण ब्लड व्हेसल्स मध्ये प्रेझेंट आहे, डर्मिस ऑफ स्किन मध्ये प्रेझेंट आहे. दीज आर ऑल्सो नोन एज द व्हिसरल ऑर्गन व्हिअर दीज मसल्स आर प्रेझेंट. दॅट्स वाय द नेम इज नोन एज द व्हिसरल मसल्स. नाव दीज व्हिसरल मसल स्ट्रक्चरली इमेज मध्ये पाहतोय आपण, दे आर इनव्हॉलंटरी इन नेचर. कोणतं नेचर आहे त्यांचं? इनव्हॉलंटरी, बिकॉज दे आर देअर कॉन्ट्रॅक्शन्स आर नॉट कंट्रोल बाय अवर विल पॉवर.
म्हणजेच व्हेनेवर पा हा इसोफॅगसचा पार्ट आहे. व्हेनेवर द स्वोलिंग ऑफ फूड, ज्यावेळेस मुवमेंट पॅरास्टलिसिस होतं आणि पॅरास्टलिटिक मुवमेंट्स मध्ये हे जे फूड पॅसेज होतो त्यावेळेस तो इसोफॅगस पासून स्टमक पासून इंटेस्टाइन इथून पासेस होत असताना यांच्यामध्ये अंडर द कंट्रोल विल पॉवर आहे का? नाहीये. तो आपण स्टॉप करू शकतोय का? नाहीये. तर या कंट्रोलला कोणतं म्हणतो आपण? इनव्हॉलंटरी ऍक्शन्स म्हणतात. म्हणून स्मूथ मसल्स दे डू नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर, दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द इनव्हॉलंटरी इन फंक्शन और इनव्हॉलंटरी इन नेचर. यानंतर पाहिलं आपण स्मूथ मस्क्युलर टिश्यूज मध्ये डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये स्ट्रायशन्सचा जर कॅरेक्टर पाहिला आपण तर त्यामध्ये स्ट्रायशन्स आहेत का? नाही आहेत. म्हणजे अनस्ट्रायटेड मसल्स किंवा ज्याला काय म्हणतो आपण स्ट्रायशन्स अब्सेंट आहेत. दीज सेल्स आर द इलॉंगेटेड, सिलेंडर अँड स्पिंडल शेप्ड. पहा इमेज मध्ये पाहतोय आपण शेप काय आहे? मिडल मध्ये सोलन आहे. बोथ एंड्स कसे आहेत? नॅरोवर. सेंट्रली प्लेस्ड कोण आहे? न्यूक्लियस. युनिन्यूक्लिएटेड ज्याला म्हणतो आपण. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्मूथ मसल्स और मसल्स फायबर. बोथ एंड्स ज्याला आपण नॅरो एंडला टेपरिंग एंड्स असं म्हणतो. नाउ दे आर अरेंज्ड इन द शीट्स और लेयर्स. पहा पुढे आपण पाहणार ऑर्गन्स मध्ये सिंगल लेयर्स मध्ये किंवा मोर मल्टी लेयर्स मध्ये शीट्स मध्ये प्रेझेंट आहे. यांच्यामध्ये क्रॉस स्ट्रायशन्स ज्याला काय म्हटलं आपण अब्सेंट्स, म्हणजेच दीज आर नॉन स्ट्रायटेड. दिस स्पिंडल फायबर शोज द प्रेझेन्स ऑफ सेंट्रली प्लेस्ड सिंगल लार्ज ओव्ह्यूल प्रेझेंट ऍट द सेंटर. बट याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर कोणतं लक्षात ठेवायचं आहे? मायोफिब्रिल्स आर द प्रेझेंट, बट इच मसल फायबर्स contain many fine contractile myofibrils and they are arranged in the longitudinally. पाहिला आपण myofibrils, these are present in the each muscles or each muscular fiber. यांच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टाइल कोण आहेत? मायोफिब्रिल प्रेझेंट आहेत. पण यांची अरेंजमेंट कशी असते? लॉन्जिट्युडनली अरेंज्ड आहेत. म्हणजे लॉन्जिट्युडनली अरेंज्ड कोण प्रेझेन्स आहे त्यामधील? मायोफिब्रिल्स. सेंट्रली प्लेस्ड कोण आहे? न्यूक्लियस. टेपरिंग एंड्स कोणते आहेत? सेल्स. यांच्यानंतर आपण मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर पाहिलं की दीज मसल्स आर इनर्वेटेड बाय ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. कुणाला म्हटलं आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम? Actual autonomous system is the types of peripheral nervous system which is directly connected with the central nervous system. पाहिला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे मेन दोन ऑर्गन आहेत ज्याला काय म्हटलं आपण? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. पण ब्रेन पासून येणाऱ्या ज्या नर्व्स असतात त्यांना आम्ही म्हणतो क्रॅनियल नर्व, आणि त्यांच्यानंतर स्पायनल कॉर्ड पासून येणाऱ्या नर्व त्याला म्हणतो आपण स्पायनल नर्व. तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. पहा हा ब्रेनचा पार्ट्स आहे. या ब्रेनच्या नंतर एक्सटेन्शन होणारा हा स्पायनल कॉर्डचा पार्ट्स आहे. पण यांच्यापैकी काही ब्रेनच्या आणि काही ज्या स्पायनल नर्व्स आहेत या स्पायनल नर्वच्या परत ब्रँचेस पडतात आणि यांच्यापासून येणाऱ्या ज्या थ्रेड्स आहेत ज्या डायरेक्टली या व्हिसरल ऑर्गनला कनेक्ट होतात. म्हणून स्मूथ मसलचे ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक्स येईल तर लक्षात ठेवायचं these are under the control किंवा इनर्वेटेड इन द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम which consist of main two types. पुढे पाहण्यात आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये एक पार्ट आहे ज्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतो आपण आणि दुसरा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आज तुम्हाला फक्त हे नाव लक्षात ठेवायचे आहेत. पुढे यांचं आपल्याला डिटेल्स मध्ये स्ट्रक्चर आहे. तर नाव लक्षात ठेवण्यासाठी एक त्याचा ओरिजिन कुठून आलेला आहे हा तुमच्या लक्षात असावा. म्हणून फर्स्ट स्मूथ मसल्स इनर्वेटेड कुणामध्ये? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट कोणते येतात? सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. पण ऍक्च्युअल ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कुठून एक्सटेन्शन झाले दिसतं आपल्याला? स्पायनल कॉर्ड. मग स्पायनल कॉर्ड कुणाचा पार्ट्स आहे? सीएनएस. मग सीएनएस ज्यावेळेस म्हणतो आपण त्यामधील कोणते दोन ऑर्गन येतात? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर हा पार्ट एक लक्षात ठेवायचा आहे कारण नंतरची जी मस्क्युलर टिश्यू आहे त्यांच्यावर कंट्रोल आपल्याला पाहायचं आहे की कोणावर कोणत्या मस्क्युलर टिश्यूवर कोणाचं कंट्रोल आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. पा यांच्यानंतर आपण द अंडरगो द प्रोलॉंग्ड कंडिशन. जर आपण कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन पाहिलं दे अंडरगो द प्रोलॉंग्ड बट शोज द स्लो कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन असणारा जो पार्ट्स आहे ज्याला काय म्हणतो आपण? स्मूथ मसल्स. अँड द कॉन्ट्रॅक्टिबिलिटी इज व्हॅरीज इन डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू. वेगवेगळ्या रिजन्स मध्ये त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे इंटेन्सिटी आहे ती कशी असते? व्हॅरीज असते. नाउ दीज आर ऑल्सो नोन एज द स्मूथ मसल्स. यांच्यानंतर यांच्यामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द पॅरास्टॅलिटिक मुवमेंट्स. पुन्हा पाहिलं आपण ही कोणती मुवमेंट आहे? पॅरास्टॅलिटिक मुवमेंट. पा मुवमेंट विच हेल्प्स पासेज ऑफ फूड इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये फूड पॅसेज करण्यासाठी ही मदत करतं. दॅट इज कॉल्ड द स्मूथ मसल्स फायबर और मस्क्युलर टिश्यू. याच्यानंतर आपण पाहणार आहेत दॅट इज कॉल्ड द कार्डियाक मसल्स. पा सेम कॅरेक्टर फक्त डिफरन्सिव्ह कॅरेक्टर आपल्याला डायग्रामॅटिकली पाहायचं की कार्डियाक मसल्स काय. तिसरा टिश्यू कोणता आहे आपला?
कार्डियाक मस्क्युलर टिश्यू. सो इमेज मध्ये पाहतो आपण कार्डियाक मस्क्युलर टिश्यू. फर्स्ट, these are the involuntary muscles and are found in only the wall of heart. Actual wall of heart. पुढे आपल्याला सर्क्युलेशन्स मध्ये ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑफ हार्ट पाहतो त्यावेळेस आउटर मोस्ट लेअरला पेरिकार्डियम म्हणतो आपण. पेरिकॉर्डियमच्या मध्ये वॉल ऑफ हार्ट असते. त्या वॉल ऑफ हार्ट मध्ये प्रेझेंट असणारी जी मसल्स आहे ज्यांना काय म्हणतो आपण कार्डियाक मसल्स. शब्द पा लक्षात कसे ठेवायचे. कार्डियाक हा हार्टला शब्द वापरला जातो आणि हार्टच्या वॉल मध्ये जी मसल्स आहे म्हणून त्याला काय नाव दिलं आपण cardiac muscles, which is also known as the myocardium. So myocardium is also known as the muscles present in the wall of heart. That's why the name is known as the myocardium. याच्यानंतर पहा हार्ट मध्ये ऍक्च्युअल लोकेशन्स कुठे आहेत. सम पार्ट्स ऑफ द व्हेना केव्हा मध्ये प्रेझेंट आहेत किंवा पल्मोनरी व्हेन्स मध्ये प्रेझेंट आहेत. इकडे जाण्याच्या आधी आपल्या नोट्स मध्ये एक दोन वाक्य दिलेले आहेत पहा. दॅट इज प्रेझेंट इनसाइड द कुठे प्रेझेंट आहेत व्हेना केव्हा, त्याच्यानंतर तो कुठे प्रेझेंट आहेत पल्मोनरी व्हेन्स. तर हे पार्ट ऍक्च्युअल हार्टची डायग्राम मध्ये आपण पाहिलं तर हार्ट मध्ये जो लंग्स कडून ब्लड ऑक्सिजनेटेड कॅरी करतात आणि हार्ट मध्ये इनरेट करतात त्याला त्यावेळेस पल्मोनरी व्हेन्स म्हणतो आपण. यांच्यामध्ये हा कार्डियाक मसल्स प्रेझेंट आहे. अँड स्मॉल पार्ट्स ऑफ व्हेना केव्हा म्हणजे बॉडी मधलं जे टोटल ब्लड कलेक्ट करणाऱ्या व्हेन्स असतात आणि त्या लार्ज व्हेन मध्ये ओपन होतात त्याला काय म्हणतो आपण व्हेना केव्हा. आणि डायरेक्टली कुणामध्ये इनरेट होतं ब्लड ते हार्ट मधल्या एट्रियामध्ये. पुढे स्ट्रक्चर मध्ये येणार आहे तर दोन शब्द लक्षात ठेवा. सम पार्ट्स ऑफ द कार्डियाक मसल्स विच इज प्रेझेंट इन द पल्मोनरी व्हेन्स and other is the vena cava directly contact with the heart. ज्यांचा कॉन्टॅक्ट कुणाशी होतो हार्ट साठी. पहा यांच्यानंतर इमेज मध्ये पाहतोय आपण individual fiber is intermediate between the striated and unstriated muscles. ऍक्च्युअली त्याचं स्ट्रक्चर पाहिलं आपण. नॉन स्ट्रायटेड मसल्स कुणाला म्हटलं आपण स्मूथ मसल्सला. त्यानंतर आपण या मसल्सला काय म्हणतो आपण स्केलेटल मसल्स. पण या दोघांच्या इंटरमिडिएट जर कोण असेल तर तो कोण आहे कार्डियाक मसल्स. म्हणजे ज्यात स्ट्रायशन्स पण प्रेझेंट आहेत. सिंगल पार्ट्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो पण ज्या ठिकाणी ब्रँचिंग होतं अशा रिजन्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असल्यामुळे त्याचा मल्टी न्यूक्लिएटेड लाईक स्ट्रक्चर दिसायला लागतात आणि यांच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत पण तो इनव्हॉलंटरी आहे म्हणून त्याचा इंटरमिडिएट कुणाचा झाला स्केलेटल मसल्स अँड अनदर वन द स्मूथ मसल्स. स्केलेटल मसलचं नेचर काय व्हॉलंटरी, यांचं नेचर काय इनव्हॉलंटरी. मग याचं नेचर कोणतं येतं इनव्हॉलंटरी. त्यांच्यानंतर यांच्यात स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत यांच्यात पण स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल फायबर्स ऑफ कार्डियाक मसल विच इज द इंटरमिडिएट ऑफ स्केलेटल अँड स्मूथ मसल्स. तर हे कॅरेक्टर लक्षात ठेवा दोघांचा इंटरमिडिएट आहे. यांच्यानंतर याच्यातलं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स पहा. दीज आर द शॉर्ट ब्रँच्ड फायबर्स विल इल डिफाइन्ड सार्कोलेमा. ऍक्च्युअल द सार्कोलेमा इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन्स म्हणतात. इल सार्कोलेमा दॅट इज कॉल्ड एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. युनिन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर ब्रँचिंग आहेत अँड दे आर जॉईंट टुगेदर नेबरिंग द कार्डियाक मसल्स फायबर. पा या जॉईंटेड रिजन्स मध्ये न्यूक्लियस असल्या कारणानं इथं आपण त्याला काय म्हणतो मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. दीज आर द ब्रँच्ड. यांच्यातलं सर्वात महत्वाचं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे. जिथं ब्रँचिंग असतात त्याला इंटरकॅलेटेड डिस्क म्हणतो आपण अँड दॅट इज द main characteristics of cardiac muscles. The place where these fibers unite or join it marks by the presence of special zigzag junctions called as the intercalated discs. Now these are the most important characteristics belongs to cardiac muscle. जर MCQ विचारला कार्डियाक मसल्स वर वेगळा पण तर लक्षात ठेवायचं इंटरकॅलेटेड डिस्क कुणामध्ये प्रेझेंट आहे तर कार्डियाक मसल. इंटरमिडिएट कोण आहे कार्डियाक मसल्स. जॉईंटेड रिजन्स मध्ये स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर कोणतं असतं झिगझॅग जंक्शन लाईक त्यालाच काय नाव दिलं इंटरकॅलेटेड डिस्क. सो इंटरकॅलेटेड डिस्क आर प्रेझेंट इनर बिटवीन द टू मसल्स फायबर्स. म्हणजे ज्या ठिकाणी बिटवीन हा जो पार्ट दिसतो त्याला आपण इंटरकॅलेटेड डिस्क असं म्हणतात. दॅट इज द मोस्ट एसेन्शियल कॅरेक्टर्स बिलॉंग्स टू द कार्डियाक मसल. याच्यानंतर याच्यातलं स्पेशल कॅरेक्टर पहा की ज्या कार्डियाक मसल्सला ब्रँचिंग रिजन्स आहे युनिन्यूक्लिएटेड स्ट्रक्चरला जॉईंटेड म्हणजे प्रेझेंट असल्यामुळं मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आपण त्याला म्हटलं. पण यांच्यामध्ये जे इंटरकॅलेटेड डिस्क आहे ते कॅरेक्टर कोणतं आहे लाईट आणि डार्क बँड सराउंडिंगला आहेत. म्हणजे या ठिकाणी कोणता पार्ट झाला स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू. पा या ठिकाणी आपण हार्टच्या इमेज मध्ये जे दोन कॅरेक्टर म्हटलं या दोन आहेत पल्मोनरी व्हेन्स. याही दोन आहेत पल्मोनरी व्हेन्स ज्या लंग्स पासून ओपन कुणामध्ये होतात हार्ट मध्ये होतात. या पल्मोनरी व्हेन्सला कनेक्ट काय असतात तर लंग्स टू हार्ट मध्ये ब्लड कॅरी करतात. तर यांच्यामध्ये ह्या मसल्स आहेत
त्यानंतर दोन शब्द व्हेना केव्हा हा शब्द वापरला पा, इथं ओपनिंग होणारा हा इथून इन्फेरियर व्हेना केव्हा असतो, इथे सुपेरियर व्हेना केव्हा असतो, म्हणून या दोघांमधून ओपनिंग या ठिकाणी होतं, त्यांच्यामध्ये कार्डियक मसल्स प्रेझेंट आहे लोकेशन्स मध्ये पाहिलं तर. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की जो हार्ट मध्ये रिदमिसिटी कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं, ती मसल्स जी आहे त्यांच्यामध्ये ओन इम्पल्स जनरेट करण्याची ॲबिलिटी असते. सिंपल कॅरेक्टर कार्डियक मसल्स विच हॅव्हिंग द ओन जनरेट द इम्पल्स, दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द पेसमेकर. ऍक्च्युअल पुढे आपल्याला त्याला एसए नोड म्हणतात आणि दिस एसए नोड विच जनरेट द इम्पल्स, जे सेन्सेशन जनरेट करतं ती स्वतः करतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण ओन जनरेटिव्ह इम्पल्स, त्याला आपण मायोजेनिक असा टर्म वापरतात. सच टाइप ऑफ हार्ट दॅट इज कॉल्ड एज द मायोजेनिक. पुढे आपल्याला ह्युमन हार्ट्स पाहायचे आहेत. हार्टच्या दोन टाईप असतात, एक मायोजेनिक आहे, दुसरं न्यूरोजेनिक आहे. तर कार्डियक मसल्स हे प्रेझेंट असल्यामुळं या हार्टला काय म्हटलं आपण मायोजेनिक, बिकॉज दीज आर जनरेट द ओन इम्पल्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, कोण प्रेझेन्स आहे पेसमेकर, ज्याला काय म्हटलं आपण स्मूथ मसल्स किंवा एसए नोड. कार्डियक मसल्स इन सम एनिमल्स आर समटाइम्स सिन्स इनर्वेटेड विथ द नर्व फायबर. काही एनिमलचे जे हार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये इनर्वेट कोण आहे, द नर्व फायबर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रिगरिंग द कॉन्ट्रॅक्शन्स. किंवा ज्यावेळेस हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्यासाठी काही नर्व फायबर्स ते इनर्वेट होतात, म्हणून ते कुणावर डिपेंड्स आहेत, नर्व फायबर्सवर डिपेंड आहेत. अशा हार्टला काय म्हणतो आपण न्यूरोजेनिक. तर हार्टचे दोन पार्ट लक्षात ठेवा, मायोजेनिक न्यूरोजेनिक. तर कार्डियक मसल ज्यांच्यामध्ये आहे त्या हार्टला काय म्हणायचं मायोजेनिक. तर मायोजेनिकचा शब्द मायो, मायो मीन्स मसल्स, मायो मीन्स मसल्स, मसल्स म्हटलं तर कार्डियक मसल्स. मग दुसरा जो आहे त्यांना काय म्हटलं आपण न्यूरोजेनिक, न्यूरो मीन्स नर्व फायबरच्या डिपेंड्स. तर हार्टचे ह्या दोन टाईप मायोजेनिक आहे न्यूरोजेनिक. तर या ठिकाणी आपला कार्डियक मसलचा पार्ट कंप्लीट होतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कार्डियक मसल्सचं मेन फंक्शन. Cardiac muscles are the responsible for the bringing about the contraction and relaxation of the heart, which is help in the circulation of blood throughout the body. बॉडी मध्ये जे ब्लडचं सर्क्युलेशन आहे हार्ट टू ऑल बॉडी पार्ट्स अँड फ्रॉम ऑल बॉडी पार्ट्स कलेक्ट, पुन्हा लंग्स कलेक्ट कुठं होतं हार्ट मध्ये, प्युरिफिकेशन कुणाकडे जातं लंग्स कडे. या सर्व पार्टला मिळून काय म्हणतो आपण सर्क्युलेशन ऑफ ब्लड. आणि हे सर्क्युलेशन ऑफ ब्लड होताना जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं हे करून आणण्यासाठी याच्यासाठी जी मेन मसल्स रिस्पॉन्सिबल आहे त्या मसलचं नाव काय कार्डियक मसल. तर सर्वात महत्वाचं फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे, हार्टची रिदमिसिटी किंवा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन हे जे करणारी मसल्स आहेत त्या मसलला काय म्हणतो आपण कार्डियक मसल्स. द मसल्स विच इज लोकेटेड इनसाइड द हार्ट, दॅट्स वाय द नेम इज नोन एज द कार्डियक मसल्स. पाहतोय आपण थ्रूआउट द बॉडी मध्ये जे सर्क्युलेशन होतं किंवा हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं याला रिस्पॉन्सिबल असणारी कोणती मसल्स आहे कार्डियक मसल्स. सो दॅट इज कॉल्ड एज द कार्डियक मसल्स. तर या ठिकाणी आपला मस्क्युलर टिश्यू कंप्लीट झालेला आहे, ज्या ठिकाणी आपण फर्स्ट लेक्चर्स मध्ये पाहिला होता स्केलेटल मस्क्युलर टिश्यू, आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण दोन मस्क्युलर टिश्यू कंप्लीट केलं, एकाचं नाव स्मूथ मसल्स आणि दुसरा कार्डियक मसल्स. तर या ठिकाणी आपला मस्क्युलर टिश्यू जो एनिमल टिश्यू मधला तिसरी टाइप्स आहे तो कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय नर्वस टिश्यू, द लास्ट एनिमल टिश्यू, दॅट इज कॉल्ड लाईक द nervous tissue. Okay, thank you.